आज आपण अँड्रॉईडमधून ग्रीड व्ह्यू आणि लिस्ट व्ह्यू कसे इम्प्लिमेंट करायचे ते शिकणार आहोत. मग त्यासाठी मी इथे काही स्टेप्स लिहून ठेवलेल्या आहेत. त्या स्टेप्स लक्षात ठेवा आणि या फ्लोनुसार चला, तर प्रॅक्टिकल इझी वाटणार. मग पहिली स्टेप आहे की ही जी मेन लेआउट फाईल आहे तुमची ॲक्टिव्हिटी मेन, त्याच्यामध्ये ग्रीड व्ह्यू ॲड करा. मग इथे जो कन्स्ट्रेंट लेआउट आहे त्याला मी लिनियर लेआउटमध्ये कन्वर्ट करतो. लिनियर लेआउट कसा मला पाहिजे, तर व्हर्टिकल पाहिजे, कारण मला एलिमेंट्स उभे प्लेस करायचे आहेत असं समजून. आता इथे मी ग्रीड व्ह्यू ॲड करतो. अशा प्रकारे इथे ग्रीड व्ह्यू ॲड केला. इथे हा तुम्हाला लिस्ट व्ह्यू प्रमाणे दिसतोय, प्रिव्ह्यू आहे, पण ॲक्च्युली तो ग्रीड व्ह्यू आहे. आउटपुटमध्ये तुम्हाला असं दिसणार आहे, असं दिसणार नाही, कळलं? तुम्हाला हे चौकोन चौकोन असे ग्रीड व्ह्यू दिसणार. मग ते 2 कॉलममध्ये दिसले पाहिजेत, तर त्याच्यासाठी नंबर ऑफ कॉलम्स कुठेतरी असणार. नम कॉलम्स आहे बघा, नम कॉलम्स किती कॉलम्स पाहिजे, तर 2 पाहिजे. ते 2 टाकलं, एंटर मारलं, 2 कॉलम्समध्ये अरेंज होईल. मग आता ह्या ज्या टाईल्स आहेत याच्या ग्रीड व्ह्यूमधील प्रत्येक ग्रीडची ही जी काही टाईल आहे ती मला डिझाईन करायची आहे. मग ती कशी करणार, तर त्याच्यासाठी मला एक सेपरेट लेआउट फाईल बनवावी लागेल. पण ती बनवण्यापूर्वी मी या ग्रीड व्ह्यूला इथे एक आय डी देतो. आता ह्याच्यामध्ये हे जे आयटम्स आहेत ते ज्या साच्यामध्ये आहेत किंवा ज्या टाईल्समध्ये आहेत ती टाईल्स डिझाईन करूया. ती टाईल मी डिझाईन कुठे करतो, ते रिसोर्सेसमध्ये, लेआउटमध्ये, लेआउट रिसोर्स फाईल, न्यू लेआउट रिसोर्स फाईल, याला मी नाव काय देतो, ग्रीड टाईल एम्प्लॉई, आणि इथे ओके मारतो. मग इथे एक नवीन XML फाईल बनलेली आहे, तर याच्यात मी टाईल डिझाईन करणार. मला इथे काय दाखवायचं आहे, एम्प्लॉई डिस्प्ले करायचे आहेत, ज्याच्यामध्ये एम्प्लॉईची प्रोफाईल पिक्चर असणार, एम्प्लॉईचं नाव असणार आणि एम्प्लॉईचं डेजिग्नेशन असणार. तर प्रोफाईल पिक्चर डिस्प्ले करण्यासाठी मी इथे जो कन्स्ट्रेंट लेआउट आहे त्याला आधी लिनियर लेआउटमध्ये करून घेतो. तो लिनियर लेआउट मला कसा पाहिजे, तर व्हर्टिकल पाहिजे, आणि त्याच्यामध्ये मी मग इमेज व्ह्यू ॲड करतो. इमेज व्ह्यू आहे तो इमेज डिस्प्ले करण्यासाठी वापरला जातो. मग कोणत्या टाईपचा इमेज मला दाखवायचा आहे, बॅकग्राऊंड सीन वगैरे दाखवायचा आहे की प्रोफाईल पिक्चर दाखवायची आहे, तर प्रोफाईल पिक्चरसाठी हा जो अवतार्स आहे तो निवडायचा. ओके. आता याच्या खाली मला 2 टेक्स्ट व्ह्यू ॲड करायचे आहेत. हा पहिला टेक्स्ट व्ह्यू, हा दुसरा टेक्स्ट व्ह्यू. त्याच्यातले हे जे दोन्ही टेक्स्ट व्ह्यू आहेत त्यांची अलाइनमेंट मला सेंटर करायची आहे. दोघांना सिलेक्ट केलं आणि त्यांची अलाइनमेंट मी सेंटर केली. त्यानंतर जो वरचा टेक्स्ट व्ह्यू आहे त्याची साईज जर मला वाढवायची असेल तर टेक्स्ट साईज ही प्रॉपर्टी मी चेंज करतो. त्याला बोल्ड करायचं असेल तर टेक्स्ट स्टाईल म्हणून आहे. ओके. त्यांना आय डी देतो. त्याला आय डी काय आहे, इमेज व्ह्यू. आपण इमेज व्ह्यू ठेवूया, ठीक आहे. याचा आय डी टेक्स्ट व्ह्यू आहे, याला आपण काय करूया, टेक्स्ट व्ह्यूसाठी टी आणि नेम, एम्प्लॉईचं नाव इथे आपण डिस्प्ले करणार. त्यानंतर इथे आपण काय डिस्प्ले करणार, एम्प्लॉईचं डेजिग्नेशन, टी डेजिग्नेशन. अशा प्रकारे आपल्याकडे ग्रीड टाईल एम्प्लॉई म्हणजे ग्रीडची टाईल आपल्याकडे बनलेली आहे. आता ती ग्रीडची टाईल आहे ती आपल्याला या प्रत्येक ग्रीड आयटमला इन्फ्लेट करायची आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार, एम्प्लॉईची ऑब्जेक्ट्स लागणार. मग त्यासाठी इथे एक मी एंटिटी बनवतो. जर प्रोजेक्ट मोठा असेल तर तुम्ही एंटिटीसाठी वेगळं पॅकेज बनवा ज्याच्यामध्ये एम्प्लॉई व इतर एंटिटीज ठेवू शकता. मग हा काय प्रोजेक्ट मोठा नाही आहे, एकच एंटिटी वापरणार आपण एम्प्लॉई, म्हणून मी इथे काय पॅकेजेस वगैरे बनवत बसत नाही. एम्प्लॉईकडे काय काय असणार, आय डी असणार, नेम असणार, याचा डेटा टाईप
आपण इंटिजर घेऊया. नेम असणार, त्यानंतर डेजिग्नेशन असणार आणि पिक्चरचा URL, प्रोफाईल पिक्चरचा URL. मग इथे मी कन्स्ट्रक्टर बनवतो, पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर बनवला. त्यानंतर गेटर सेटर मेथड्स बनवतो, गेटर सेटर मेथड्स बनवल्या. आता ह्या एम्प्लॉईसाठी मला एक ॲडॅप्टर बनवावा लागेल. ही पुढची स्टेप. एम्प्लॉईचा क्लास बनवला. आता या एम्प्लॉईसाठी आपण एक ॲडॅप्टर बनवायचा, जो ॲडॅप्टर मला लिस्ट व्ह्यूला पास करायचा आहे. तो लिस्ट व्ह्यूला पास केला की आपला हा प्रोग्राम संपला. मग मी इथे एम्प्लॉईसाठी ॲडॅप्टर बनवतो, EMP ॲडॅप्टर. हा जो EMP ॲडॅप्टर आहे याच्यामध्ये कन्स्ट्रक्टर बनवण्यासाठी मला या दोन गोष्टी लागणार कन्स्ट्रक्टरमध्ये. एक म्हणजे कॉन्टेक्स्ट लागणार ॲप्लिकेशनचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे लिस्ट ऑफ एम्प्लॉईज ही लागणार. आता या दोन फील्डला घेऊन मी इथे कन्स्ट्रक्टर बनवतो. झालं. आता कन्स्ट्रक्टर झाल्यानंतर मी इथे इनहेरिट करतो बेस ॲडॅप्टर. म्हणजे बेस ॲडॅप्टर हा पॅरेंट क्लास बनणार आणि याच्या सगळ्या प्रॉपर्टीज याच्या चाइल्ड क्लासला म्हणजे एम्प्लॉई ॲडॅप्टरला मिळणार. त्या प्रॉपर्टीजमध्ये काही मेथड्स पण येणार. त्या मेथड्स मी इम्प्लिमेंट करतो. कुठल्या? आता या सगळ्या मेथड्स सगळ्या सिलेक्ट करतो आणि ओके मारतो. सगळ्या मेथड्स खाली ओव्हरराईड झाली. मग गेट काउंट मेथड, एम्प्लॉई ॲडॅप्टरची गेट काउंट मेथड काय रिटर्न करणार? तर ह्या लिस्टमध्ये किती एम्प्लॉई आहेत ते रिटर्न करणार. म्हणजेच काय? लिस्ट EMP डॉट साईज, नंबर ऑफ एम्प्लॉई विद इन दॅट लिस्ट. त्यानंतर गेट आयटम मेथड काय रिटर्न करणार? तर इथे जो पॅरामीटर आपण जी पोझिशन म्हणजे इंडेक्स नंबर पाठवणार त्या इंडेक्स नंबरचा आयटम रिटर्न करणार. मग तो कसा करू शकतो? तर लिस्ट EMP डॉट गेटमध्ये काय? पोझिशन. म्हणजे त्या लिस्टमध्ये समजा पोझिशनची व्हॅल्यू 0 असेल तर 0th पोझिशनला कुठला एलिमेंट आहे तो रिटर्न करणार. त्याच्यानंतर त्याचा ID मला पाहिजे. मग तो कसा करणार? मी सेम वरचा कोड कॉपी पेस्ट करतो आणि इथे डॉट गेट ID हाच आहे. फक्त इथे खाली काय आहे? गेट ID. म्हणजे या पोझिशनचा जो काय एम्प्लॉई आहे त्याचा ID जर मला पाहिजे असेल तर. त्याच्यानंतर गेट व्ह्यू ही शेवटची आहे आणि अत्यंत महत्त्वाची आहे. इथे 3 पॅरामीटर आहेत. पोझिशन म्हणजे इंडेक्स नंबर, त्यानंतर कन्वर्ट व्ह्यू आणि पॅरेंट. ही पोझिशन कोणाची? तर आपण या इथे जेवढे हे ग्रीड दिसतात त्या ग्रीडला आपण या फॉर्मॅटमध्ये सगळा डेटा सेट करणार आहोत. बरोबर. मग त्याच्यासाठी त्या फॉर्मॅटला आपल्याला व्हॅल्यूज सेट करायचे आहेत. त्या कशाच्या आधारावरती करणार? तर कन्वर्ट व्ह्यूच्या आधारावरती करणार. मग इथे सोपं सोल्युशन काय? कन्वर्ट व्ह्यूची ही जी काय व्हॅल्यू आहे ती कॉपी करा आणि इथे पेस्ट करा. ही पहिली गोष्ट. ही इथली कॉपी करा आणि इथे पेस्ट करा. आता रिटर्नच्या वरती चला आणि इथे मी सांगतो ते करा. जर कन्वर्ट व्ह्यूची व्हॅल्यू नल असेल तर आपण त्याला इनिशियलाइज करूया. कसं? कन्वर्ट व्ह्यू इज इक्वल टू लेआउट इन्फ्लेटर डॉट फ्रॉम ते कॉन्टेक्स्ट घ्यायचा डॉट इन्फ्लेट. आता या इन्फ्लेटमध्ये हा कन्स्ट्रक्टर वापरा, रिसोर्स रूट आणि अटॅच टू रूट. रिसोर्स म्हणजे काय? आपली टाईल, ज्या टाईलनुसार सगळा डेटा ग्रीड व्ह्यूला सेट झाला पाहिजे. म्हणजे ही ग्रीड _टाईल _एम्प्लॉई ही कुठे आहे? तर रिसोर्समध्ये आहे. R इंडिकेट्स रिसोर्स. मधील रिसोर्समधल्या लेआउटमध्ये कोण आहे? ग्रीड टाईल एम्प्लॉई ही घेतली. R म्हणजे काय रिप्रेझेंट करतं? R म्हणजे रिसोर्स रिप्रेझेंट करतं. रिसोर्समधल्या लेआउटमध्ये काय आहे? ग्रीड टाईल डॉट एम्प्लॉई. एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट कॉमा.
दुसरी काय व्ह्यू ग्रुप हे जे काय वरचं ऑब्जेक्ट आहे व्ह्यू ग्रुपचं ते आहे तसंच पास करायचं पॅरेंट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अटॅच टू रूट ट्रू ऑर फॉल्स, तर फॉल्स करायचं. म्हणजे आपल्याला फक्त ॲज अ हा साचा म्हणून वापरायचा आहे आणि जेणेकरून प्रत्येक ग्रीड पॉप्युलेट होईल. त्यामुळे ॲज अ पॅरेंटला आपल्याला अटॅच करायचं नाही आहे म्हणून तिथे मी फॉल्स पास केला. आता हे जे काही कन्वर्ट व्ह्यूचं हे जे काही ऑब्जेक्ट मिळालेलं आहे याच्या आधारे मी या इमेज व्ह्यूला ॲक्सेस करणार आणि या दोन्ही टेक्स्ट व्ह्यूला ॲक्सेस करणार. यांच्या आय डीज काय आहेत? याचा आय डी आहे इमेज व्ह्यू, याचा आय डी आहे टी नेम आणि याचा आय डी आहे टी डेजिग्नेशन. तर चला ॲक्सेस करूया. इमेज व्ह्यू img view इज इक्वल टू याच्या आधारे कन्वर्ट व्ह्यू डॉट फाइंड व्ह्यू बाय आय डी r.id डॉट इमेज व्ह्यू. ओके. त्याच्यानंतर टेक्स्ट व्ह्यू मला ॲक्सेस करायचे आहेत दोन्ही. टी नेम कन्वर्ट व्ह्यू फाइंड व्यू बाय आय डी r.id डॉट टी नेम. असंच मी काय करणार टी डेजिग्नेशन. हे झालं. आत्ता मला काय करायचं आहे, यांना व्हॅल्यू सेट करायचे आहेत. मग टेक्स्ट व्ह्यू आणि डेजिग्नेशनला व्हॅल्यू आपण इझिली करू शकतो. कशी? टी नेम डॉट सेट टेक्स्ट. मग याला जे काही तुम्ही नाव इथे देणार ते त्या ठिकाणी त्याचं नाव येणार. त्याच्यानंतर टी डेजिग्नेशन डॉट सेट टेक्स्ट इथे जे काही नाव देणार ते त्याच्या डेजिग्नेशन नावाच्या टेक्स्ट व्ह्यूला सेट होणार. पण इथे मला हे हार्ड कोडेड द्यायचं नाही आहे, तर हे डायनामिकली आलं पाहिजे. मग ते कसं काय येणार? तर ही जी पोझिशन आहे म्हणजे इंडेक्स नंबर आहे, या इंडेक्स नंबरचा लिस्ट आयटम आपल्याला ॲक्सेस केला पाहिजे. ठीक आहे. ते कुठे करूया? इथे करा किंवा इथे करा, कुठे पण करा. तर मी इथे करतो. एम्प्लॉई EMP इज इक्वल टू लिस्ट ऑफ एम्प्लॉई डॉट गेट पोझिशन. या पोझिशनचा एम्प्लॉई मला मिळणार. पोझिशन म्हणजे काय? हा इंडेक्स नंबर. आता इथे काय दाखवणार मी? एम्प्लॉई डॉट गेट नेम. इथे काय दाखवणार? एम्प्लॉई डॉट गेट डेजिग्नेशन. झालं. आता राहिलं काय? इमेज व्ह्यूला सेट केली पाहिजे व्हॅल्यू. इमेज व्ह्यूला आपल्याला इमेजेस दाखवायचे आहेत ते समजा ऑनलाईन स्टोअर केलेले असतील तर तसे डमी इमेजेस दाखवूया. डमी इमेजेससाठी मी काही URL गोळा करून ठेवलेले आहेत ते दाखवतो. रैंडम यूजर डॉट मी /API/portraits main/1.jpg main/2.jpg main/3.jpg असे हे भरपूर आहेत. सिमिलरली इथे मेनच्या जागेवरती जर तुम्ही वुमन शब्द टाकला आणि इथे जर ट्राय केलं इथे वुमन दिसणार. आपण हेच URL वापरूया. ठीक आहे. मग हे URL ॲक्सेस करण्यासाठी हे URL ॲक्सेस करून इथली ही जी इमेज आहे ती इमेज या इमेज व्ह्यूला सेट करायची आहे जी आपल्याला इथे दिसणार. मग हे कसं काय करू शकतो?
तर त्याच्यासाठी डिफॉल्ट मेथड आपल्या अँड्रॉइड स्टुडिओमध्ये इनबिल्ट नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक डिपेंडन्सी ॲड करावी लागणार. जसं फ्लटरमध्ये पब pubspec.yaml नावाची फाईल असते ज्यामध्ये आपण डिपेंडन्सी ॲड करतो. तशीच अँड्रॉइडमध्ये build.gradle नावाची फाईल असते. त्याला डबल क्लिक करतो. ही वाली फाईल नाही आहे. हे बघा, आपल्या ॲप्लिकेशनचं नाव दिसतं ती वाली नाही. module::app दिसते ती वाली ओपन करायची. build.gradle. आणि याच्यामध्ये आपल्याला खाली डिपेंडन्सी ॲड करायची आहे. हे बघा, इम्प्लिमेंटेशन दिसतंय. त्याच्या खाली ॲड करा इम्प्लिमेंटेशन. मी जातो आणि त्याच्या डिपेंडन्सीचा कोड जो तुम्हाला इंटरनेटवर पण मिळणार मी कॉपी करतो. आता हा केल्यानंतर इथे सिंक नाववर क्लिक करतो. जसं फ्लटरमध्ये पब गेट करता तसं याच्यामध्ये नेटिव्ह अँड्रॉइडमध्ये सिंक नाव हा ऑप्शन रिबिल्ड करतो. हे झाल्यानंतर आपण काय करू शकतो, ग्लाइड हा क्लास वापरू शकतो जो वापरून आपण एखादी इमेज फेच करू शकतो. URL वरून एखादी इमेज फेच करू शकतो आणि आपल्या लिस्ट व्ह्यूमध्ये इमेज व्ह्यूमध्ये डिस्प्ले करू शकतो. तर हे ग्रॅडल बिल्डिंगची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मग आता मगाच्या पेजवर मी आलो. आता इमेजला टी नेम आणि टी डिजिग्नेशन या व्हॅल्यू सेट केल्या. म्हणजे इथे नेम आणि डिजिग्नेशनला सेट केले. आता राहिली काय, इमेज व्ह्यूला सेट करायची राहिली. ते झालं की ॲडॅप्टरचा कोड संपला. मग मेन ॲक्टिव्हिटीचा कोड झाला की आपलं प्रॅक्टिकल संपलं. मग इथे मी काय करतो, तो क्लास वापरतो. क्लासचं नाव काय आहे, आता जी आपण हे ॲड केली ग्लाइड. विथमध्ये इथे कॉन्टेक्स्ट पास करायचा आणि सुटसुटीत दिसावं म्हणून मी खाली घेतो लोड. इमेजचा पाथ इथे टाकायचा काय, ते emp.getPicture. त्यानंतर डॉट ही मला कशामध्ये लोड करायची आहे, तर इनटू आपल्या इमेज व्ह्यूमध्ये. इमेज व्ह्यूचा ऑब्जेक्ट काय आहे, ते IMG व्ह्यू झालं. तर जर आपल्याला ही इमेज लोड होईपर्यंत काहीतरी प्लेस होल्डर सारखे टेम्पररी इमेज दाखवायची असेल ते पण आपण करू शकतो, पण इंटूच्या पूर्वी करायचं. प्लेस होल्डर इमेज मला काय दाखवायची आहे, r डॉट लेआउट डॉट किंवा r डॉट ड्रॉवेबल डॉट त्यातली कुठली तरी इमेज दाखवा, बॅकग्राऊंड किंवा फोरग्राऊंड जी कुठली असेल ती. हे बॅकग्राऊंड आहे. फोरग्राऊंड असेल तर त्या ॲपचा आयकॉन दिसणार डिफॉल्ट. तुम्ही सेट केलेला असेल तर तुम्ही सेट केलेला आयकॉन दिसणार. प्लेस होल्डर ऑप्शन आपण इंटूच्या नंतर सेट करू शकतो का बघूया. नाही सेट करू शकतो, इंटूच्या आधीच केला पाहिजे. ओके, अशा प्रकारे आपण इमेज व्ह्यूला व्हॅल्यू सेट केली, नेमला व्हॅल्यू सेट केली, डेजिग्नेशनला व्हॅल्यू सेट केली. आणि अशा प्रकारे हा जो टाईल आहे कन्वर्ट व्ह्यू, जो टाईल आहे टाईलचा व्ह्यू आपण इथे ॲक्सेस केला, त्याला आपण व्हॅल्यू सेट केले. आता ॲडॅप्टरचं काम संपलं. आता आपण जाऊया मेन ॲक्टिव्हिटीकडे. आता इकडे मेन ॲक्टिव्हिटीमध्ये मला काय करायचं आहे, आधी या ग्रीड व्ह्यूचा ऑब्जेक्ट बनवून घ्यायचा आहे.
मग ऑन क्रिएट मेथडचं कर्ली ब्रॅकेट इथे संपतं. मग याच्यापूर्वी मी इथे ग्रीड व्ह्यूचा ऑब्जेक्ट बनवणार. ग्रीड व्ह्यू इज इक्वल टू फाइंड व्ह्यू बाय आय डी r.id डॉट ग्रीड व्ह्यू. डन. त्याच्यानंतर आता मला काय करायचं आहे, या ग्रीड व्ह्यूची एक मेथड असते सेट ॲडॅप्टर. या सेट ॲडॅप्टरला काय सेट केला पाहिजे, ॲडॅप्टर सेट केला पाहिजे. ॲडॅप्टर मगाशी आपण बनवला तो. मग या ॲडॅप्टरचं मला आधी एक ऑब्जेक्ट बनवला पाहिजे, बरोबर. मग मी काय करतो, इथे ॲडॅप्टरचा ऑब्जेक्ट बनवतो. ॲडॅप्टर असला आपला ॲडॅप्टर होता EMP ॲडॅप्टर, तो आपण बनवलेला क्लास. EMP ॲडॅप्टर इज इक्वल टू न्यू EMP ॲडॅप्टर. मग EMP ॲडॅप्टरचा कन्स्ट्रक्टर काय घेतो, तर 2 पॅरामीटर घेतो. एक म्हणजे काय, कॉन्टेक्स्ट, आणि दुसरं म्हणजे एम्प्लॉईची लिस्ट. हे कुठून मी घेतलं, तर आपण जो इथे EMP ॲडॅप्टर बनवला याचा मी ऑब्जेक्ट बनवतो. याचा कन्स्ट्रक्टर काय घेतो आहे, कॉन्टेक्स्ट आणि एम्प्लॉईची लिस्ट घेतो आहे. इथे जिथे कॉन्टेक्स्ट येतो त्या ठिकाणी गेट ॲप्लिकेशन कॉन्टेक्स्ट लिहायचं, आणि इथे एम्प्लॉईची लिस्ट. एम्प्लॉईची लिस्ट आपण बनवली का, नाही बनवली, मग ती बनवावी लागेल. मग ती कशी बनवणार, लिस्ट ऑफ एम्प्लॉई लिस्ट EMP इज इक्वल टू न्यू लिस्ट ऑफ एम्प्लॉई. असं बनवायचं नाही, काहीतरी मोठा कोड येणार इथे. अंडू करतो मी. न्यू ॲरे लिस्ट अशी बनवायची. आणि याच्यामध्ये मी एक एम्प्लॉई ॲड करतो. लिस्ट EMP डॉट ॲड पहिला एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट या लिस्टमध्ये ॲड करतो. न्यू एम्प्लॉई, मग इथे ID, नेम, डेजिग्नेशन आणि पिक्चरचा URL हे पास करतो. ID टाकला 1, नेम टाकतो वेदांत परत, त्याच्यानंतर डेजिग्नेशन टाकतो मॅनेजर, त्याच्यानंतर इथे त्याची URL टाकतो, पिक्चरची URL. इथे या पिक्चरच्या URL आहेत वेगवेगळ्या. इथली जी काही पिक्चरची URL मला आवडेल ती घेऊ शकता. मी काही सगळे फोटो बघितलेले नाही आहे, आता ह्याच्यात अंदाजे टाकतो काहीतरी. याला देतो 1 मेन 1. अशाच प्रकारे मी आणखी काही एम्प्लॉई इथे ॲड करतो. जे सेमीकोलन द्यायला विसरायचं नाही. 5 एम्प्लॉई ॲड करतो. ओके, अशा प्रकारे ही मी लिस्ट बनवलेली आहे. जे वुमन आहेत त्यांना इथे API मध्ये वुमन हा कीवर्ड पास केला आहे. आणि हा जो एम्प्लॉई ॲडॅप्टर असणार याच्यामध्ये ही लिस्ट पास केली जाणार.
आणि हे एम्प्लॉई ॲडॅप्टरचं ऑब्जेक्ट इथे या ग्रीड व्ह्यूला पास केलं जाणार. संपला विषय, प्रोग्राम संपला. आता जर या ग्रीड व्ह्यूला आपण जर टॅप केलं, याच्यावरती एखाद्या आयटमला क्लिक केलं, तर त्या एम्प्लॉईचं नाव डिस्प्ले व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण या ग्रीड व्ह्यूला इकडे आपण एक लिस्नर ॲड करूया आणि हे प्रॅक्टिकल इथे सांगूया. सेट ऑन आयटम क्लिक लिस्नर, न्यू ऑन आयटम क्लिक लिस्नर. मग इथे सुद्धा पोझिशनद्वारे मी तो एम्प्लॉई ॲक्सेस करू शकतो. पोझिशन म्हणजे इंडेक्स, लिस्टची इंडेक्स. मग इथे एम्प्लॉई emp इज इक्वल टू लिस्ट emp डॉट गेट पोझिशन. या पोझिशनचा म्हणजे या इंडेक्स नंबरचा आपण ज्या ग्रीडला टॅप करणार त्या इंडेक्स नंबरचा एम्प्लॉई या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होणार. आणि आपल्याला आता फक्त टोस्टमध्ये दाखवायचं आहे. टोस्ट डॉट मेक टेस्ट कॉन्टेक्स्ट आहे म्हणून इथे काय पास करणार, गेट ॲप्लिकेशन कॉन्टेक्स्ट. त्यानंतर इथे आपण मेसेज दाखवणार की यू हॅव क्लिक किंवा यू हॅव क्लिकपेक्षा एम्प्लॉई नेम याला कॉन्टॅक्ट करतो emp डॉट गेट नेम. ठीक आहे. आणि तिसरा पॅरामीटर टोस्ट डॉट लेंथ शॉर्ट टाईमसाठी दिसला पाहिजे. आणि शो मेथड लिहायला विसरायचं नाही. संपलं प्रॅक्टिकल, रन करूया. इन्स्टॉल झालेला आहे, आता लॉन्च होत आहे. मग इथे ग्रीड बनले, इमेज पण फेच होत आहेत. ओके. कधी कधी असा प्रॉब्लेम येऊ शकतो की जे इमेजेस आहेत ते फेच झाले नाहीत, ते बॅकग्राऊंड इमेज दिसते. मग अशा वेळी आपल्याला काय करावं लागणार, मॅनिफेस्ट फाईलमध्ये जाऊन आपल्याला इंटरनेटची परमिशन ॲड करावी लागणार. इथे मॅनिफेस्ट, अँड्रॉइड मॅनिफेस्ट आहे. याच्यामध्ये या मॅनिफेस्ट टॅगच्या अंतर्गत तुम्हाला युजेस परमिशन इंटरनेट हे ॲड करावं लागेल. याचा अर्थ काय, स्लॅश अँग्युलर ब्रॅकेटचा अर्थ असा, इथे हा टॅब ओपन झाला आणि इथे हा टॅब क्लोज झाला. पण याची शॉर्टकट लिहायची पद्धत कशी आहे, हे सगळं काढून टाकायचं आणि यालाच स्लॅश द्यायचा. याचा अर्थ काय, हा टॅग इथेच ओपन झाला, इथेच क्लोज झाला. मग जर हे इमेजेस फेच होत नसतील, जर एरर येत असेल तर ही लाईन ॲड करा. ठीक आहे. अशा प्रकारे आपण ग्रीड व्ह्यू इम्प्लिमेंट केलेला आहे. जर तुम्हाला प्रत्येक ग्रीडला काहीतरी बॅकग्राऊंड कलर वगैरे स्पेसिफाय करायचं असेल तर कुठे करू शकता, ही जी काही ग्रीड टाईल तुम्ही बनवलेली आहे याला तुम्ही जो काय बॅकग्राऊंड कलर वगैरे देणार सगळं, त्यानुसार इकडे सगळं रिफ्लेक्ट होणार. जर तुम्हाला इथे कार्ड्स दाखवायची असेल, त्यांना मार्जिन वगैरे सेट करायची असेल, ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये जसं कार्ड, मार्जिन, जी काय ॲट्रिब्यूट्स तुम्ही स्पेसिफाय करणार त्यानुसार प्रत्येक ग्रीड हा डेकोरेट होणार. कारण ही एक काय आहे, टाईल आहे. ही टाईल सगळीकडे इन्फ्लेट झालेली आहे, रिप्लिकेट झालेली आहे. ठीक आहे. उगाच व्हिडिओ लेंदी बनू नये म्हणून मी त्या सगळ्या प्रॉपर्टीज लावत बसत नाही. हा झाला ग्रीड व्ह्यू. आता लिस्ट व्ह्यूसाठी काय करणार, लिस्ट व्ह्यूसाठी सेम हेच करायचं आहे, फक्त थोडासा बदल होणार. ही जी ग्रीड टाईल होती त्याची काय होणार, लिस्ट टाईल होणार.
आणि इकडे मेन ॲक्टिव्हिटीमध्ये हा जो ग्रीड व्ह्यू होता या ठिकाणी काय आहे ना लिस्ट व्ह्यू. बाकी सगळं ॲडॅप्टर एम्प्लॉई या सगळ्या ज्या गोष्टी आहेत इकडच्या त्या सगळ्या आहे त्याच राहणार. EMP ॲडॅप्टर आहे तसा राहणार, एम्प्लॉई आहे तसा राहणार, मेन ॲक्टिव्हिटी पण आहे तशी राहणार. फक्त काय ज्या ज्या ठिकाणी ग्रीड व्ह्यू आहे त्या ठिकाणी लिस्ट व्ह्यू लिहावं लागणार. ते काय पटकन होणार इम्प्लिमेंट करून. आताच इम्प्लिमेंट करून बघूया. ॲक्टिव्हिटी मेनमध्ये हा जो ग्रीड व्ह्यू आहे तो मी डिलीट करतो आणि या ठिकाणी ॲड करणार लिस्ट व्ह्यू. ओके, त्यानंतर याला ID देतो लिस्ट व्ह्यू. ओके, त्यानंतर इथे ग्रीड टाईल एम्प्लॉई आपण जी बनवली होती त्याला मी रिनेम करतो. रिनेम करून त्याला काय करतो ग्रीडच्या ठिकाणी लिस्ट टाईल एम्प्लॉई नाव देतो. हे आहे ते ठेवलं तरी चालेल, जरा कन्फ्युजन होऊ नये म्हणून लिस्टसाठी लिस्ट प्रिफिक्सच लावतो टाईलला सुद्धा. तर हे झालं. आता लिस्ट काय मला या फॉर्मॅटमध्ये नको आहे. मला जसं व्हॉट्सॲपवरती डाव्या बाजूला DP असतो, त्यानंतर नाव दिसतं आणि खाली डिस्क्रिप्शन दिसतं, तसं मला पाहिजे. मग त्यासाठी इथे मी काय करणार, हा जो लिनियर लेआउट आहे त्याला कन्वर्ट करणार वर्टिकल टू हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल केला. हॉरिझॉन्टल केल्याच्या नंतर ह्या इमेज व्ह्यूने हॉरिझॉन्टली म्हणजे याची विड्थ मॅच पॅरेंट आहे, म्हणजे संपूर्ण 100% जागा व्यापलेली आहे. याला मी व्रॅप कंटेंट करणार. ठीक आहे. त्यानंतर इथे टेक्स्ट व्ह्यू आणि डेजिग्नेशन हे दिसत नाही आहे, ते मला एकाच्या खाली एक दुसरा दिसला पाहिजे. त्याच्यासाठी मी काय करणार, इकडे दुसरा एक लिनियर लेआउट ॲड करणार जो व्हर्टिकल असणार, कारण मला हे लिस्ट हे नेम आणि डेजिग्नेशन व्हर्टिकल अरेंज करायचे आहे. म्हणून मी इमेज व्ह्यूच्या नंतर इथे एक लिनियर लेआउट ॲड करतो. व्हर्टिकल लिनियर लेआउट, हा हॉरिझॉन्टल लिनियर लेआउट, हा व्हर्टिकल लिनियर लेआउट. आणि याच्या आतमध्ये या व्हर्टिकल नाही सॉरी हॉरिझॉन्टल जात का नाही. हां, या दोघांना उचलतो आणि याच्या आतमध्ये ड्रॅग ड्रॉप करतो. आता काय असं झालं बघा. आता कसं झालं, हा काय आहे हॉरिझॉन्टल लिनियर लेआउट, त्याच्या आतमध्ये एक इमेज व्ह्यू आहे. इमेज व्ह्यूच्या नंतर इथे पुढे दुसरा आयटम काय लागला आहे व्हर्टिकल लिनियर लेआउट आणि त्याच्यामध्ये नेम आणि डेजिग्नेशन आहे. जसं आपण फ्लटरमध्ये रो कॉलम करतो तोच विषय इथे झालेला आहे. मग आता इथे काय करतो मी, हे जे दोन्ही टेक्स्ट व्ह्यू आहेत त्यांची अलाइनमेंट स्टार्ट करतो. स्टार्ट म्हणजे लेफ्ट साईडने होणार. त्यानंतर मार्जिन वगैरे दिली पाहिजे, मध्येच गॅप पाहिजे. आणि या इमेज आहे त्याची साईज आपण बघूया. पन्नास DP करूया. त्यानंतर इमेजच्या राईट साईडला मार्जिन देऊया, म्हणजे हे याला चिकटलेलं दिसणार नाही. राईट साईड म्हणजे काय एंड साईड. मार्जिन देऊया 10 DPची. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाची स्टेप म्हणजे जी बरेच वेळा मी पण करायला विसरायचो जेव्हा मी शिकायचो तेव्हा, ती महत्त्वाची स्टेप म्हणजे हे जे लिनियर लेआउट आहे जेव्हा आपण लिस्ट बनवतो तेव्हा ह्यांची जी हाईट आहे ती व्रॅप कंटेंट करून टाकायची. व्रॅप कंटेंट, याची हाईट झाली व्रॅप कंटेंट. हा दुसरा लिनियर लेआउट आहे, याची पण हाईट व्रॅप कंटेंट करून टाका. ओके. आता मी काय करतो, मेन कोडमध्ये चेंजेस करतो. इथे काय करणार, इथे ग्रीड व्ह्यू ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी मी लिस्ट व्ह्यू टाकणार. कुठे आहे, इथून सुरुवात झाली आहे. लिस्ट व्ह्यू ज्या ठिकाणी ग्रीड व्ह्यू आहे त्या त्या ठिकाणी लिस्ट व्ह्यू टाकणार.
संपला, प्रोग्राम संपला. रन करूया. अशा प्रकारे हा लिस्ट व्ह्यू तुम्हाला दिसतोय आणि याच्यामध्ये मी जर क्लिक केलं तर त्या एम्प्लॉईचं नाव तुम्हाला इथे दिसतंय. ज्याला क्लिक करणार त्याचं नाव तुम्हाला इथे दिसतंय. मग इथे पण ही जी काही लिस्टची टाईल आहे जी सगळीकडे इन्फ्लुएट झालेली आहे, रिप्लिकेट झालेली आहे, याच्यामध्ये तुम्ही कार्ड विजेट वगैरे ॲड करून याला तुम्हाला पाहिजे तसं सजवू शकता. या व्हिडिओची लेंथ जास्त वाढू नये म्हणून मी ते डेकोरेट करत बसत नाही. तुम्ही इथून तुम्हाला पाहिजे ते विजेट याच्यामध्ये ठेवा, ॲट्रिब्यूट्सनी त्यांना सजवा आणि तोच जो साचा आहे तो इथे सगळीकडे रिपीट होणार. अशा प्रकारे आज आपण ग्रिड व्ह्यू आणि लिस्ट व्ह्यू बघितले. धन्यवाद.